आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट, शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. त्वरा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. जिल्ह्यात नशेखोरीसह अवैध धंद्यांनी उच्छाद मांडलाय. ती रोखण्यासाठी सामाजिक संस्थांसह नागरिकांच्या मदतीने ड्रग्ज व्यवसायाला पायाबंद घातला जाईल. जिल्ह्यातील नशेखोरी रोखण्यासाठी माझ्यासह 5 जणांची टास्क फोर्स स्थापन करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी संवाद साधलाय. ते म्हणाले, मागील आठवड्यात विटा येथे ड्रग्ज तयार करणारा कारखाना आढळून आला होता. याबाबतची गंभीर दखल घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील ड्रग्जचा विषय चिंतेचा आहे. नशेखोरीसह अवैध धंदे रोखण्यासाठी माझ्यासह 5 जणांची टास्क फोर्स स्थापन केली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस अधिकारी सतीश शिंदे आणि अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक आठवड्याला टास्क फोर्सची बैठक घेण्यात येईल. पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, अवैध धंदे वरवरच्या मलमपट्टीने थांबणार नसल्याचं स्पष्ट दिसते. त्यासाठी ड्रग्जची पाळेमुळे शोधून काढली पाहिजेत. नशेखोरी रोखण्यासाठी प्रशासक यापुढे सक्रियपणे काम करेल. नशेखोरीचा नायनाट करण्यासाठी प्रबोधन करावं लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनीही पुढे आलं पाहिजे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ड्रग्जबाबतची माहिती देणारच 10,000चं वैयक्तिक बक्षीस देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर 2 दिवसात विटा येथे अंमली पदार्थ तयार करणारा साठा आढळून आला. मी घोषित केल्याप्रमाणे 4 जणांची 40,000 रुपयांचा बक्षिसाची रक्कम पोलीस प्रशासनाकडे दिली आहे. संबंधित व्यक्तींना त्यांच्याकडून दिली जाईल. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची दप्तर तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र पालकांनी जागृत राहून मुलांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. शाळेच्या आवाराभोवती पानपट्टी, तंबाखू, मावासारखे विकणारी दुकाने असतील तर ती बंद केली जातील. येत्या काही दिवसात मी स्वतः शाळांना भेटी देणार आहे. जर शाळेच्या भोवताली पानपट्टी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. सांगली शहरातील गावभाग परिसर रविवारी सकाळी 10:30च्या सुमारास घरगुती सिलेंडरच्या स्फोटाने हादरलाय. या स्फोटामुळे आजूबाजूच्या 10 ते 12 अपार्टमेंटमधील खिडक्यांच्या काचांचा चक्काचूर झालाय, तर 2 कारच्या काचांनाही तडे गेलेत. अचानक मोठा आवाज झाल्याने नागरिक, महिला, तरुण रस्त्यावर धावत सुटले होते. स्फोटाचा आवाज अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. या घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्निशामक दलाचे जवान, शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात लाखो रुपयांचं नुकसान झालं असून जीवितहानी झालेली नाही. एका अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये स्फोटाची घटना घडली. गावभाग परिसरात बावडेकर वाडाजवळ स्वकुल अपार्टमेंट आहे. त्याच्याच पाठीमागील बाजूला असलेल्या अपार्टमेंटमध्ये रवींद्र गोडसे हे पत्नी व मुलांसह राहतात. गोडसे यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. गेले 20 वर्ष ते हा व्यवसाय करतात. त्यामुळे घरात केटरिंगसाठी लागणारी भांडी, ताटे, गॅस, सिलेंडर असं साहित्य होतं. सकाळी गोडसे दाम्पत्य कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यांनी फ्लॅट बंद केला होता. सकाळी 10:30च्या सुमारास अचानक त्यांच्या फ्लॅटमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर दणाणून गेलाय. नेमकं काय घडलं, आवाज कोठून आला हेच लोकांना कळलं नाही. नागरिक, महिला, तरुण घरातून बाहेर पडून रस्त्यावर धावत सुटले. आसपासच्या 2 ते 3 गल्ल्या स्फोटाच्या आवाजाने हादरल्या होत्या. गोडसे यांच्या फ्लॅटचं मोठं नुकसान झालंय. घरातील भांडी कुंडी अस्ताव्यस्त पडली होती. फ्लॅटचा बाहेरील दरवाजा, आतील दरवाजा मोडून पडला होता. दोन्ही बाजूच्या खिडक्यांचे लोखंडी ग्रिल उडून 3 ते 4 फूट बाहेर गेलं होतं. फ्लॅटच्या बाहेर 2 पाण्याच्या टाक्याही फुटल्या होत्या. जिल्ह्यात ड्रग्जसह नशेखोरी जोमात सुरू आहे. तरुणाई बर्बाद होत असताना अन्न, औषध आणि पोलीस प्रशासन डोळेझाक करत असल्याच्या विरोधात जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदार आक्रमक झालेत. ड्रग्ज व्यवसाय फोफावण्यास दोन्ही विभाग जबाबदार असल्याचा आरोप आमदार विश्वजित कदम, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सुहास बाबर यांनी केलाय. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नशेखोरी रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील असं स्पष्ट केलं. जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. यावेळी खासदार विशाल पाटील, पालक सचिव विनिता वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात अवैध धंदे सुरू आहेत, परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केलाय.
विटा येथे ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना सुरू होता. हा कारखाना नव्याने सुरू झालेला नाहीये. बेकायदेशीरपणे कारखाना सुरू राहिला, मात्र त्याची तपासणी केली जात नाही. मग अन्न औषध प्रशासन नेमकी कशाची तपासणी करते असा सवालही त्यांनी केलाय. जिल्ह्यातील ड्रग्जसह नशेची औषधे तयार करणाऱ्यांसह विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार सुहास बाबर यांनी विटा येथे अंमली पदार्थ तयार करण्याचा साठा आढळल्याची बाब गंभीर आहे. आज अनेक तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. शहरांमध्ये राजरोस नशेची औषधे तयार केली जातात. युवा पिढीचं भविष्य वाचवण्यासाठी ठोस कारवाई करण्यात यावी. नशेखोरी रोखण्यासाठी कडक पावले उचलून नायनाट करावा अशी मागणीही केली आहे. आटपाडी शहरामध्ये सांगोला चौकात शनिवारी मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आलाय. सर्व भीम अनुयायी झोपेत असतानाच पोलिसांनी मध्यरात्री पुतळा काढून घेतला. याबाबत शनिवारी रात्री सांगोला चौक येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जिल्हा प्रशासनाने सन्मानपूर्वक आणि विधीपूर्वक ताब्यात घेतलेला आहे. सदर पुतळ्याची कोणतीही मोडजोड किंवा विटंबना झाली नाही. सदरचा पुतळा जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात असून सुरक्षित असून सन्मानपूर्वक ठेवलाय. तर याबाबत सोशल मीडियावर चुकीचा संदेश जात असून याबाबत कोणीही चुकीचा संदेश देऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी केलंय. सदरची घटना समजताच मोठ्या संख्येने भीम सैनिक आणि भीम अनुयायी यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. परंतु सदर ठिकाणी पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवल्याने तणाव काही प्रमाणात कमी झालाय. मात्र पोलिसांनी खबरदारी घेत बंदोबस्त तैनात केलेला आहे. आटपाडी शहरात प्रमुख महापुरुष यांचे पुतळे बसवण्यात आले होते. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नव्हता, तोही गनिमी काव्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अर्धाकृती पुतळा बसवण्यात आल्याने भीमसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले. विटा शहरातील विवेकानंद नगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 26हून अधिक चावा घेऊन धुमाकूळ घातल्याने विटा शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर विवेकानंद नगर बस स्टॉपच्या पाठीमागे एका महिलेवर या पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. त्यावेळी महिलेच्या पतीसह सतर्क नागरिकांनी प्रसंगावधान राखून या कुत्र्याच्या डोक्यात फरशीने वार करून कुत्र्याला ठार केलं. दरम्यान आज सत्ताधारी पाटील गटाच्या नगरसेवकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या टीमने तातडीने विवेकानंद नगर परिसरातील जखमी नागरिकांची भेट घेऊन विटा नगरपालिकेच्या प्रशासनाच्या कामगिरीवर आक्षेप घेत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केलाय. वारंवार तक्रार करूनही निर्ढावलेल्या पालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी पाटील गटाचे नगरसेवक उद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा दिलाय. विटा कराड रस्त्यावरील नेवरी नाक्यापासून पुढे असणाऱ्या विटा हायस्कूल, विवेकानंद नगर आणि शाहू नगर परिसरात शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत एकाच वेळी तब्बल 35हून अधिक नागरिकांवर हल्ला चढवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. केवळ नागरिकांवर नव्हे तर रस्त्यावरील कुत्र्यांसह दारात बांधलेल्या जनावरांसह पाळीव कुत्र्यांचा या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने हा परिसर अक्षरशः हादरून गेलाय. सन 2025 ते 26 साठी जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तसेच आदिवासी घटक कार्यक्रम मिळून 226 कोटी 50 लाख रुपयांच्या अतिरिक्त मागणीसह 744 कोटी 75 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. हा आराखडा मान्यतेसाठी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे. 2024 ते 25चा निधी अखर्चित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. जिल्ह्याच्या सर्वकष विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची कमतरता पडू देणार नसल्याचंही सांगण्यात आलं. विटा येथे अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईबद्दल प्रजासत्ताक दिनी जाहीर केल्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या वेतनातून वैयक्तिकरित्या प्रत्येकी रक्कम ₹10,000चं बक्षीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. नगर विकासामध्ये सांडपाणी व्यवस्थापन, ई कचरा, जैविक कचरा, वीज विकास, पर्यटन तसेच महावितरण आणि वन विभागाअंतर्गत विकास कामांसाठी वाढीव निधीची गरज असून राज्यस्तरीय बैठकीत यासाठी सर्व लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न व्हावेत असं आवाहन पालक सचिव विनीता सेठ सिंगल यांनी केले. शिराळा व कासेगाव येथे नवीन ट्रामा केअर सेंटर बांधणे, कासेगाव व कुरळप येथील 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय श्रेणीवर्धन करणे तसेच सुखवाडी तालुका पलूस, हिवरे तालुका जत आणि पाडळी तालुका तासगाव येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करणे या कामांना शासन मंजुरी मिळण्याकामी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे.